यशस्वी जीवन. एका गावात एक 10-12 वर्षाचा मुलगा राहत होता. एक दिवस तो मुलगा आपल्या आजोबांना भेटण्यासाठी गावी जातो. कित्येक वर्षानंतर तो आपल्या आजोबांना भेटणार असतो. गावी गेल्यानंतर प्रत्येक क्षण तो आपल्या आजोबांबरोबर मजेत जगत असतो. एके रात्री गप्पा मारत असताना तो आजोबांना म्हणतो की, आजोबा, जेव्हा मी मोठा होणार तेव्हा मला खूप यशस्वी मनुष्य व्हायचं आहे. तुम्ही मला यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन कराल का? आजोबांनी त्याच्याकडे हसून पाहिलं आणि सहमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी त्याचे आजोबा त्याला एका रोपवाटिकेत घेऊन गेले. तिथे त्यांनी 2 लहान रोपे खरेदी केली आणि ते परत घरी आले. घरी आल्यानंतर ते एक रोप मोठ्या कुंडीत लावून त्याला घराच्या एका कोपऱ्यात ठेवून देतात, तर दुसरे रोपटे घराच्या बाहेर अंगणात लावतात आणि आपल्या नातवाला विचारतात, आता तुला काय वाटतंय, यातले कोणते रोप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे? यावर तो मुलगा उत्तरतो, जे रोप आम्ही घराच्या आत लावले आहे ते सुरक्षित आणि प्रत्येक समस्येपासून मुक्त राहील, आणि जे रोप आम्ही बाहेर लावले आहे त्याला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागेल. वादळ, वारे, ऊन, पाऊस, वीज यातून ते सही सलामत राहील का, ही शंका आहे. यावर आजोबा हसून त्याला म्हणतात, आपण येणाऱ्या काळात पाहूया काय होतंय ते. काही वर्षानंतर तो मुलगा परत आपल्या आजोबांना भेटायला घरी जातो. घरी आल्यावर तो आजोबांना विचारतो, आजोबा, काही वर्षापूर्वी मी आपणाला यशस्वी होण्यासाठी काय करायचे हे विचारलं होतं. तेव्हा तुम्ही काही सांगितले नाही, पण आता मला सांगावेच लागेल. आजोबा हसून म्हणतात, जरूर, पण सर्वात आधी आपण ती रोपे पाहूया ज्यांना आपण काही वर्षापूर्वी लावले होते. त्यानंतर आजोबा त्या मुलाला ज्या रोपाजवळ घेऊन गेले जे त्यांनी घराच्या आत लावले होते. त्यांनी पाहिलं की ते रोप आता एक मोठं झाड बनलं होतं. त्यानंतर ते बाहेर लावलेल्या रोपाजवळ गेले. त्यांनी पाहिलं की ते बाहेर लावलेलं झाड आता खूप मोठ्या वृक्षात रूपांतरित झालं होतं. त्याच्या फांद्या लांब आणि मजबूत झाल्या होत्या. त्याची सावली पूर्ण अंगणभर पसरली होती. आता त्याच्या आजोबांनी त्या मुलाकडे पाहिले आणि विचारले, सांग, कोणतं रोप मजबूत आणि मोठं म्हणजेच यशस्वी झालं आहे? मुलगा म्हणाला, ते झाड जे आम्ही बाहेर लावलं होतं. पण आजोबा, हे कसं शक्य आहे? या रोपाने किती भयानक परिस्थिती पाहिली असेल, किती समस्या झेलल्या असतील, तरी हे रोप इतकं मोठं झाड कसं काय झालं असेल? यावर आजोबा म्हणाले, तू बरोबर बोलतोयस. बाहेर लावलेल्या रोपाने कितीतरी संकट पाहिली. त्या संकटांचा सामना यशस्वीपणे करूनच त्याचं रूपांतर एका मजबूत आणि महाकाय वृक्षात झाला आहे. आणि आता तो आपल्या फांद्यांना कितीही मजबूत आणि विस्तारित करू शकतो. वीज, वारा, ऊन, पाऊस यासारख्या सगळ्या समस्यांनीच त्याला आणखीन मजबूत बनवलं आहे. आणि आता हे प्रॉब्लेम त्याच्यासाठी क्षुल्लक आहेत. मग त्याच्या आजोबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बेटा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जोपर्यंत तू तुझ्या आयुष्यात खडतर परिस्थितीचा सामना करणार नाहीस, जोपर्यंत तू संकटांना सामोरा जात नाहीस, तोपर्यंत तू आपल्या आयुष्यात यश मिळवू शकत नाहीस. जर तू आपल्या आयुष्यात कायमच कम्फर्ट झोन निवडशील तर तुझ्या आयुष्यात अपेक्षित यश मिळू शकणार नाही. आणि जर तुझ्या आयुष्यात संकट, समस्या यासाठी सदैव तयार असशील तर तू देखील या वृक्षाप्रमाणेच यशस्वी जीवन जगशील. मोठमोठ्या समस्या तुलाही क्षुल्लक वाटू लागतील. आजोबांचे हे बोल त्याला मनोमन पटले आणि तो एक नवीनच सकारात्मक ऊर्जा मनात घेऊन शहराकडे रवाना झाला. मित्रांनो, ही कथा आपल्याला कशी वाटली हे जरूर कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.